नमस्कार मित्रांनो आता लाडका भाऊ योजना आलेली आहे। या योजनेचा GR सुद्धा आलेला आहे। तरुणांना महिन्याला 10,000 रुपये हे मिळणार आहेत। हे 10,000 रुपये कसे मिळणार आहेत, त्याची पात्रता काय आहे, कागदपत्रे काय लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, अटी काय आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। हा GR 9 जुलै 2024 या दिवशीचा आहे। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेषतः 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। या योजनेअंतर्गत योजनेकर्ता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारी नोंदणी, स्थापनेची नोंदणी, कार्यप्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी हे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहेत। याच्यासाठी 12वी ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार हे इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करावे लागणार आहे। या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहून घेऊया। उमेदवाराचे किमान वय हे 18 व कमाल वय हे 35 वर्ष असायला हवं। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र राहणार नाही। कमीत कमी 12वी पास असणं गरजेचं आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी। उमेदवाराचे बँक खाते संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा कार्यप्रशिक्षण कालावधी हा 6 महिन्याचा राहणार आहे। 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणून तुम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात येईल। आता शासनातर्फे शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन कसे देणार आहे ते आपण पाहून घेऊया। 12वी पास साठी प्रति महिन्याला 6,000 रुपये हे मिळणार आहेत। ITI, पदविका यासाठी 8,000 रुपये मिळणार आहेत। पदवीधर, पदव्युत्तर यासाठी महिन्याला 10,000 रुपये हे विद्यावेतन मिळणार आहे। या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दर महाविद्यावेतन हे DBTच्या माध्यमातून तुम्हाला बँक खात्यामध्ये येणार आहे। या योजनेसाठी काही अटी दिलेल्या आहेत। तुम्ही जर महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे तुम्हाला त्या महिन्याचे विद्यावेतन हे मिळणार नाही। जर प्रशिक्षणार्थी हा पहिल्याच महिन्यात सोडून जर गेलेला असेल तर त्याला विद्यावेतन मिळणार नाही। या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे। ही योजना एका उमेदवारास एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हे 6 महिन्याचे प्रशिक्षण म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप याला आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही सविस्तर पाहून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।